कसं काय मंडळी, मी अश्विनी भोगले, स्वागत आहे तुमचं तुमच्या माझ्या आपल्या चॅनल मध्ये. तर मंडळी, पहिल्यांदाच मुंबईमध्ये पहिल्यांदाच तुम्ही अष्टविनायकांचं दर्शन घेणार आहात. पहिल्यांदा, आणि आपण पहिल्यांदा आलो आहोत. पहिल्यांदा खूपदा झालं. आपण आलो आहोत साई गणेश मित्र मंडळ. इथे लाल मातीचा गणपती आणि अष्टविनायकांमधला एक चिंतामणी, तो सुद्धा इथेच आहे. तर आपण सुरुवात इथून करतोय. बाकी सगळे गणपती आपण पाहणार आहोत. शेवटपर्यंत बघत राहा. गिरिजात्मक लेण्याद्रीचा जो अष्टविनायकांमधला एक आहे तिथे आहेत. आणि हा गणपती आपल्याला स्टार्टिंगलाच लागत आहेत. आपण चंद्र स्टेशनकडनं आली आणि आपली चर्च आहे, चर्चच्या गल्लीमधनं आत घुसलात तर पहिला हाच गणपती आपल्याला लागणार आहे. तर हिकडनं सुरुवात केली तर बरं होईल. ह्या लोकांनी खूप छान ठेवलं आहे की सगळीकडे मॅप दिला आहे, बघतात आहेत. आणि आतमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि जसं बनलेलं आहे तिथे तसंच सेम त्यांनी इथे करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे खरोखर त्यांना पॉसिबल नाही आहे ते इथे येऊन. आता मी कधीच नाही गेले आहे अष्टविनायकांमधलं, मी फक्त सिद्धिविनायक तिथेच गेले आहे, बाकी मी कुठेच नाही गेले आहे. मग हा एक एक्सपिरियन्स खूप चांगला आहे की आपण फक्त व्हिडिओजमध्ये पाहतो, ह्या सगळ्या गोष्टी कधी जाता येत नाहीत. तर इथे आपल्याला ते पाहायला मिळणार. आणि तुम्ही बाहेरनं काम बघा की असं वाटतं डिटेलिंग केलेली आहे, बघत राहावंसं वाटेल असं काम आहे. त्याचसोबतच इकडे जी काय डिटेलिंग आपण आतमध्ये जाऊन पाहणारच आहोत, पण बाहेरसुद्धा त्यांनी तसंच काहीसं केलं आहे. जसं की इथे आपण पाहतो आहे की आपण दर्शनाला होतं, बाहेर प्रसादाचं असतं तसं प्रसादालासुद्धा आपल्याला इथे आहे की ओटीचं सामान, प्रसादाचं सगळं आपल्याला इथेच मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला तो जो फील आहे तो पूर्णपणे द्यायचा प्रयत्न ह्यांनी केलेला आहे. जे आपण अष्टविनायक वारी ही ह्या गोष्टीचं नाव आहे. तर आपल्याला सगळं इथे बघायला मिळतं आहे. फक्त तर इथे काय काय आहे असं, इथे ओटीचं सामान आणि प्रसादाचं कधीपासून सुरू होणार आहे? प्रसादाचा संध्याकाळी सुरू होणार आहे. संध्याकाळपर्यंत प्रसाद सुरू होणार आहे. पहिलाच दिवस आहे, पण जेव्हापर्यंत तुम्ही याल तोपर्यंत सगळं चालू झालेलं असेल, कारण आपण पहिल्याच दिवशी ह्या सगळ्या गोष्टी कवर करतो आहे. म्हणून थोडंफार गोष्टी आता खूप गणपतीचे आगमन व्हायचे पण बाकी आहेत, आम्ही आता पाहतो आहे. तर चला पुढे भेटूया. हे चर्च आहे आणि चर्चकडनं हे पहिलं मंडळ आहे जे आपण बघतोय. पहिलं आपण इथून चालू करू शकतो आणि पुढे आहेत. तुम्हाला मॅप जो दाखवला आहे त्या मॅपमध्ये सगळं काही आहे. तर मंडळी, आता आपण वर्धविनायक जे महाडमध्ये आहे तिकडे आलेलो आहोत आणि तिकडच्या थीमनुसार हे केलेलं आहे सगळं. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की तसंच आहे का किंवा काय आहे. तर आतमध्ये जाऊन आपण बघूया. प्रत्येक मंडळामध्ये एक सुंदर गोष्ट एक अशी आहे की प्रत्येक मंडळामध्ये तो गणपतीचा स्टोरी काय आहे, तो म्हणजे प्रकट कसा झाला, कुणी स्थापना केली, या सगळ्या गोष्टींची माहिती एका ॲनिमेटद्वारे किंवा एका कार्टूनद्वारे दाखवली गेलेली आहे. त्याच्यामुळे ती सोप्या भाषेत लिहिलीसुद्धा आहे. म्हणून मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच ती जी आहे माहिती ती कळेल आणि इझी आहे समजणं, कारण खूप जणांना गोष्टी माहिती नसतात आपल्याला. तर त्या गोष्टींमधनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं सुद्धा नॉलेज येणार आहे. तर एक चांगला इनिशिएटिव्ह आहे हा, की एक माहितीही पोचते आणि लोकांचं दर्शनही होते. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आहोत बल्लाळेश्वर पाली, ही ह्यांचा थीम आहे. आपण गणपती बाप्पा बघतोय, पण आम्हाला हे शोधायला खूप 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 वेळ लागलेला आहे. आम्ही इकडे 4-5 वेळा गेले पण बाहेरच्या साईडला काहीच लावलं नाहीये, म्हणून आम्हाला भेटलंच नाही ते. पण आता आम्ही लिहून घेतलं एक एक वाडी, कुठल्या वाडीमध्ये कोणता गणपती आहे, काय आहे काय नाही. मग त्याच्यामुळे आता आम्हाला ही वाडी भेटली. आम्ही आतमध्ये तर इकडेच बसल्या बाप्पा. पहिलाच दिवस असल्यामुळे बरंचसं काम झालेलं नाही आहे, त्यांचं नाव लावून झालं नाही आहे, डायरेक्शन कसं यायचं वगैरे ते झालं नाही, म्हणून कन्फ्युजन झालं असावं. पण आता त्यांचं काम आता चालू आहे आतमध्ये. म्हणजे
काम सुरू आहे. तर आपल्याला नंतर भेटेल. आणि जर तुम्ही इथे येतात आहेत, तुम्हाला हे अष्टविनायक करायचे आहेत, तर तुम्हाला सगळं जे आहे इन डिटेल ते लिहून घ्या की बाबा कोणता गणपती कुठे आहे, कोणत्या वाडीत आहे, तिकडे कसं जायचं, हे सगळं लिहा. माझ्याकडे लिस्ट आहे, मी ती खाली तुम्हाला देईलच. पिन कमेंट असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती जी लिस्ट आहे ती मिळेल की कुठला गणपती कुठे आहे आणि काय आहे ते, ठीक आहे. आणि गणपती खरंच खूप सुंदर आहेत, बघण्यासारखे आहेत. मंडळाचं पण आणि जी त्यांची थीम आहे त्याप्रमाणे सुद्धा आपण इथे आतमध्ये जाऊन बघूया. आता हा एंट्रन्स आहे त्यांचा. बाप्पा सुद्धा बघण्यासारखा आहे, म्हणजे सतत बघत राहावं. बोलके डोळे, खूप सुंदर असं वाटतं की वरून सुद्धा तो आपल्यालाच पाहत आहे. खूप छान वाटतंय की पहिल्या दिवशी मी कधीच एवढी फिरली नव्हती, पण अष्टविनायक वारी ही ज्यांनी थीम ठेवलेली आहे त्यांच्यामुळे मला बऱ्याच मंडळातले गणपती आणि अष्टविनायकाचं दर्शन करायला मिळालं. त्यामुळे मी स्वतः खूप खुश आहे, कारण पहिल्यांदा मी एवढे गणपती, मोठे छोटे गणपती फिरले असतात. धुबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी आपल्या मंडळाची थीम आहे पालीचा बल्लाळेश्वर. आपण पालीला जातो त्यावेळी तुम्हाला माहितीच आहे की दुंडीचा गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पालीच्या गणपतीचं दर्शन आपण घेत नाही. तसंच यावर्षी सेम टू सेम आपल्या धुबेवाडी नगरीमध्ये दुंडीचा गणपती आपण ठेवण्यात आलेला आहे. त्याचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊन पालीच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. आणि आत्ताच आपल्या मंडळाचं काम, पालीच्या दर्शनाचं काम आणि मंडळाचं सजावट चालू आहे. आणि आपल्या मंडळातील सगळे कार्यकर्ते उत्साहाने आनंदाने या मोठ्या सहभागी झाले आहेत. धन्यवाद. आता आपण आलो आहोत सिद्धिविनायक सिद्धटेक. तर आता मी प्रॉपर सगळं लिहून घेतलं की कोणत्या वाडीत कोणता गणपती काय आहे काय. आता मला पटापट गणपती मिळतात, म्हणजे भेटतात आणि आमचे लक्ष पटकन जाते माहिती. तर आता आपण खोताची वाडी गणेशोत्सव मित्रमंडळ आहे त्यांच्या इथे आहोत. त्यांच्याकडे आहेत मोरेश्वर मोरगाव हा वाला गणपती, म्हणजे ते अष्टविनायकांमधला तो गणपती. आणि त्यांनी खूप सुंदर केलं आहे. त्यांच्याकडे तुम्हाला इझिली पण भेटेल, कारण त्यांनी येताना पण लावलं आहे की इथे आहे मोरेश्वर मोरगाव. आणि इथे पाठी स्टोरी वगैरे सगळं खूप सुंदर आहे. लाइटिंग सेटअप, त्यांचा स्वतःचा गणपती जो आहे तोही खूप जास्त गोड आहे, खूप जास्त. म्हणजे तुम्ही डोळे पहा, असं वाटतं की तो बोलतो आपल्याशी, एवढं सुंदर सगळं आहे. तर एवढंच. आता आपण पुढे जाऊया, जे आपले 2 गणपती बाकी आहेत ते आपण करूया. चला. आता आपण विघ्नहर्ता ओझर इथल्या गणपती बाप्पाकडे आहे. त्यांनी त्यांची स्थापना त्या साईडला केलेली आहे. आणि ही ओवळवाडी इथे आहे. आणि त्यांनी अजून बाहेर बोर्ड नाही लावलं, म्हणून शोधायला जरा कठीण जाते. पण जर तुम्हाला इकडचं माहिती असेल तुम्हाला इझी पडेल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथेही खूप सुंदर प्रकारे केलं आहे. मस्त बाप्पाही खूप छान दिसतं जर तुम्ही पाहाल तर. आणि खूप सुंदर केलं आहे, तसंच तिथे आहे तसंच. आणि शांत वाटतंय, सुंदर वाटतंय. फक्त शोधायला जरा कठीण आहे, पण जर तुम्ही नीट प्रिपरेशन करून याल तर, किंवा तुमच्याकडे गाडी किंवा स्कूटी किंवा बाईकने येत असाल तर तुम्हाला हे खूप इझी पडेल सगळं फिरण्यासाठी. पण आज आमचा पहिला डे होता इथे, ह्यांचं पण प्रिपरेशन सगळं झालं नाही आहे. आणि आज पहिल्याच दिवशी आम्ही सुद्धा आलो, त्यामुळे शोधायला जरासं कठीण पडलं आहे. बाकी सगळं खूप खरंच सुंदर आहे. म्हणजे ते शोधेपर्यंतच्या नंतर जेव्हा बाप्पाला बघतो तेव्हा खरंच मन शांत होतं आहे. आता आपण आनंद मित्र मंडळी इथे आहोत. आणि हे मला शोधायला आम्हाला खूप जास्त कठीण पडलं. आम्ही सकाळीच पहिल्यांदा इकडेच येणार होतो, पण मला भेटलं नाही. आम्ही एंड इथे करत आहोत. आपला हा 8वं अष्टविनायकांमधलं आहे. आणि हे आहेत रांजणगावचं महागणपती. आणि हे तुम्हाला शोधायला जर मी इझिली तुम्हाला सांगते की गिरगावचं पोलीस स्टेशन, त्याच्या बाजूचं गिरगावचं पोस्ट ऑफिसच्या बाजूचीच गल्ली आहे. आणि तिकडून तुम्ही वर याल तुम्हाला हे मिळणार आहे आनंद मित्रमंडळ. आणि तिथे आहे अष्टविनायकांमधलं आपलं रांजणगावचा महागणपती. तर खूप सुंदर आहे. ह्यांनीही खूप छान केलेलं आहे सगळं. गणपती बोला किंवा आजूबाजूचं डेकोरेशन बोला सगळं
सगळं तिथं व्यवस्थित आहे, क्लीन अँड नीट आहे. तर तुम्ही आपले हे सगळे आर्ट अष्टविनायक झालेले आहेत. मस्त. गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक वारी तर झाली, मग तुम्ही कधी करताय तुमची अष्टविनायक वारी, ते पण आपल्या मुंबईमध्ये. तर आपण ब्लॉग इथे संपूया, भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाकीचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सगळे डिटेल्स तुम्हाला खाली मिळतील की कोणत्या वाडीमध्ये कोणते अष्टविनायकामंदा गणपती आहे, कुठे काय आहे, तुम्ही कुठे कसं जाऊ शकता, ते सगळं आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा आहे आणि मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलं आहे. तर थँक्यू सो मच. तुम्ही इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लिव्ह व्हॉट यू लव्ह.